हॅलो मित्रांनो, वेलकम टू न्यू ब्लॉग. सो तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की तर मी सौदी अरेबियामधून काय रिझाईन मारतो आणि रिझाईन मारण्याचं कारण काय. तर मला आता सौदी अरेबियामध्ये इकडे 6 वर्ष कंप्लीट झाली आणि माझं तिकीट पण आलेलं आहे. ते तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये गेल्यानंतर ऑफिसमध्ये. तर ईमेल आमचं ऑफिस म्हणजे जे बी काय असेल ना तर सगळं ईमेलमध्येच होतं आमचं सगळं. आणि 3 महिन्या अगोदरच मी रिझाईन मारलं होतं. त्याच्यानंतर म्हटलं कंपनीचं काही प्रोसेस होतं, तर ते प्रोसेस वगैरे कंप्लीट झाल्यानंतर तर आता आलेलं माझं तिकीट वगैरे आले. ह्याच्यानंतर आता मी फक्त 7-8 दिवस उरलेत माझे आणि तिकीट पण आलेलं आहे. आणि अगोदरच मी कळवलं होतं माझ्या फॅमिलीला तर मी इकडनं सोडून येतोय म्हणून. आणि आता 6 वर्ष झाल्यानंतर मला बी वाटलं की आता भरपूर झालं ना, लग्न पण झाल्यानंतर लग्नानंतर तुम्ही इकडे सौदी अरेबियामध्ये तुम्हाला राहायला ना भरपूर कठीण होतं. कठीण म्हणजे तुम्हाला फॅमिलीला सगळं सांभाळणं, म्हणजे आईला बायकोला वगैरे कधीतरी म्हणजे तुम्हाला हॉस्पिटलला काहीतरी म्हणजे प्रॉब्लेम असं येतो तर तेव्हा तुम्हाला तुमची गरज असते तेव्हा तुम्ही तिथे नसता तर मग काय पैसा जर कमवून तुम्ही काय करणार असं असते. इकडे आता म्हणजे लग्नानंतर चांगलं नाही कुणाला पण. आता तुम्ही लग्नानंतर कोणीतरी येतात तर त्यांच्यासाठी इकडे चांगलं नाही. चांगल्यासाठी तुम्ही राहिला तर तुमच्याकडे गाडी पण असली पाहिजे, भरपूर काही गोष्टी. आणि आता महागाई पण भरपूर झाली. ह्या महागाईत तुम्ही इथे सौदी अरेबियात राहणं तुमचं खूप कठीण आहे. म्हणजे तुमची सॅलरी इकडे कमीत कमी 3000 ते 4000 सॅलरी असायला पाहिजे तर तुम्ही इथे तुम्हाला राहायला पुरवडता. नाहीतर तुम्हाला ते म्हणजे पोचत नाही सॅलरी वगैरे. तर आमच्या कंपनीत म्हणजे जेव्हा तुम्ही सिंगल म्हणजे जेव्हा मॅरिड झालेलं नसतात आणि जेव्हा म्हणजे अगोदर लग्नाच्या अगोदर आलेलं असतं तर तुम्हाला चांगलं आहे कंपनी. आमची कंपनी चांगली आहे. फूड अकोमोडेशन जायचं म्हणजे सगळं टोटली देतं कंपनी तुम्हाला, तर चांगलं आहे तसं. आणि जेव्हा तुम्ही नवीन येतं तुम्हाला काही गोष्टी शिकायला पाहिजे लवकर. मी जेव्हा आल्यानंतर 1 वर्षात मी इकडची भाषा शिकलो, अरबिक शिकलो. मित्र पण चांगले भेटले मला या जर्नीमध्ये. तर सौदी अरेबिया ही कंट्री चांगली आहे, वाईट असं म्हणणार नाही मी कंट्रीला. ज्या कंट्रीमध्ये तुम्ही ज्या 4 पैसे कमवतात ना तेव्हा तुम्ही कधीच कोणाला नाव वगैरे ठेवायचं नाही असं म्हणतो मी तर म्हणणार. तुम्हाला माहितीच असेल तर आमचं हे मी कुठल्या कंपनीत काम करतोय आणि रेस्टॉरंटचं नाव वगैरे. तर हे असं आहे आमचं मेन्यू असते बघा, असं मेन्यू आहे बर्गर बघा. आणि त्याच्यामध्ये प्राईस दाखवतो तुम्हाला. कमीत म्हणजे सर्वात कमी कुठला वस्तू आहे ते तुम्हाला दाखवतो मी. पाणी आहे बघा, हे बघा, हे पाण्याची रेट आहे 45 रुपये, 2 रियाल म्हणजे. आणि इथे त्याच्यात सर्वात कमी म्हटलं तर दाखवतो तुम्हाला आईस्क्रीम आहे, हे बघा 1.5 रियालला. हे दिसते बघा ना तुम्हाला, हे बघा 1.5 रियालला. आणि हे बाकीचे सगळे ना एक्सपेन्सिव्ह आयटम आमच्याकडे, म्हणजे बाहेर येतं म्हणजे इंडियात कम्पेअर केलं तर तुम्हाला फक्त 2 रियालमध्ये पाणी भेटते बघा 45 रुपये. आणि हे बघा, हे फक्त एक ग्रीन टी आहे 45 रुपये. आणि बाकीचे सर्व वस्तू म्हणजे तुम्हाला इथे जास्तच रेट आहे बघा. मिल्क, छोटंसं मिल्क असतं असं एवढंसं बारीक मिल्क असतं असं, ते पण जास्त रेट आहे सगळ्यांचं रेट. आणि बघा बर्गरचे म्हणजे हायेस्ट रेट दाखवतो तुम्हाला. हे बघा इथे आहे बघा 32 रियालमध्ये आणि इकडे बघा 36 रियालमध्ये हायेस्ट रेटमध्ये. तर हे सगळं आमचं असं मेन्यू असं मेन्यू आहे. हे ब्रेकफास्ट आहे असं. आणि इथे असं आहे बघा. शुक्रान. तर आता एक कंपनी नवीन म्हणजे असं हे केलेलं आहे, लॉन्च केलेलं आहे. म्हणजे ऑनलाईन तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये ऑर्डर केल्यानंतर असं इकडे नाव आणि नंबर असं येते आणि त्यांचं ऑर्डर असते बघा. आता ह्याला क्लिक केल्यानंतर ह्याचं ऑर्डर काय आहे ना हे ते दाखवते बघा असं. आणि ह्याला क्लिक केल्यानंतर ह्याचं ऑर्डर काय आहे ते त्याला दाखवतं. तर मी त्याचं ऑर्डर रिकॉल वगैरे करत नाही सध्याला, आता म्हणजे आला नाही तो. आणि त्याला म्हणजे रिकॉल केलं तर त्याला कॅन्सल करायला वगैरे प्रॉब्लेम होतो मग. तर इथे आहे ना, जर जेव्हा म्हणजे साऊदी लोक आहेत ना तर ते त्यांना म्हणजे असं टॅटो वगैरे असलं ना तर ते हराम हे सगळं म्हणजे त्यांच्यामध्ये इस्लाम धर्मामध्ये टॅटो वगैरे काढणं सगळं हराम असतं. तर ह्या टॅटोला तो म्हणजे टॅटो वगैरे बघितलं तर म्हणे म्हणतो तो काय ऐशकला म्हणतात शेतान शेतान म्हणजे तो भूताचा टॅटो आहे का म्हणून विचारतो बघा. टॅटो काढलाय मी ना, तर तो म्हणतोय का हे काहीतरी असं भूताचा वगैरे टॅटो वगैरे काढलेला आहे का म्हणून विचारतो. बघितलं असेल तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये. हे बघा आताच थोडीशी गाड्या पण आलेल्या आहे बघा असं. आणि गाड्या आलेल्या म्हणून थोडंसं ऑर्डर पण घेतो थोडासा.
बघा आता त्यांनी ऑर्डर केलं ते पण असं म्हणजे ॲप्लिकेशन ऑर्डर आहे. मग ते नंबर सांगल्यानंतर डिस्काउंट वगैरे असतात. हे तुम्ही बघितलं हे 32 रियालचं बर्गर आहे. तर ते त्यांना 5 रियाल इथे 7 रियाल डिस्काउंट भेटते बघा. असं बघा आता मी त्यांनी ऑर्डर केलं ते हे बघा 32 रियालला. इकडे आहे बघा स्पायसी ते. तर 32 रियालला. अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं मी. तर जॉब तुम्हाला पाहिजे असेल तर सौदी अरेबियामध्ये तर आमची कंपनी आहे ना, तर ही आता नाव सांगतो मी तुम्हाला. मॅकडॉनल्ड्समध्ये मी काम करतोय आणि मॅकडॉनल्ड्समध्ये काम करतोय. अगोदर मी क्रू म्हणून आलो होता. क्रू म्हणजे टीम मेंबर असं असतात ना, काही हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये टीम मेंबर वगैरे असं म्हणतात. तर इथे सर्व्हिस क्रू असं म्हणून म्हणतात. म्हणजे जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला येतात तेव्हा सर्व्हिस क्रू म्हणून येतात. तेव्हा त्याच्यानंतर मग तुमचं एक्झाम वगैरे होतात. तर 3 एक्झाम होते. तेव्हा तुमचे फर्स्ट तुमचा क्लास वगैरे होते, त्याच्यानंतर एक एक्झाम होते. एक्झाम नंतर मग आणि एक एक्झाम झाल्यानंतर मग तुमची डायरेक्ट इंटरव्ह्यू आणि तुम्ही मग पास झाला तर तुम्ही ट्रेनर वगैरे असं तुमचं होते. तर माझं फर्स्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये झालं. नंतर सेकंड कॉन्ट्रॅक्टमध्ये मी जेव्हा ट्रेनर झालो आणि थर्ड कॉन्ट्रॅक्टमध्ये जेव्हा मी 4 वर्ष कंप्लीट केल्यानंतर मी मॅनेजरला अप्लाय केलं. माझं आता इंटरव्ह्यू वगैरे फक्त इंटरव्ह्यू बाकी आहे. एक्झाम वगैरे सगळं झालं. तर मला वाटतं आता पोरं नाही इकडनं जायला पाहिजे असं वाटतं. म्हणून मी इकडनं आता काहीतरी स्वतःचं करूया असं म्हणून मी इकडनं जायला प्रयत्न करतो. आणि झालेलं फायनली तुम्हाला मी सांगितलेलं मी तिकीट वगैरे आल्यानंतर मी तुम्हाला सांगेल म्हणून. तर कंपनी आमची जेव्हा येत असताना तुम्हाला पे करून यावं लागतं. मग जाता असताना कंपनी तुम्हाला तिकीट वगैरे सगळं काढून पाठवतात आणि कंपनीचं असते सगळं. आता माझं ना एक गाडीत हे झालं ते बघा. उरणार नाही मला वाटतं. ते मला वाटत नाही ते उरणार असं म्हणून. काय लोक आहे तिकडची. आत्ता तिथे गाडीमध्ये आलं आणि ते बघितलंच नाही त्यांनी. तर चेतवा आला ते आणि एकदमच टायरात आतमध्ये आलं. तर मला वाटत नाही ते जगणार म्हणून. थोडंसं मी त्याला पाणी जरासं घालून त्याला मी तिकडे असं बाजूला ठेवलंय. असं बघूया वाचलं तर नसीब त्याचं. वाचलं तर पण चालणार नाही ते. इकडे लोक मांजराला जास्त हे प्रेम करतात. पण आता दुर्दैवाने मला असं वाटतं त्याचं तिथेच ते जर्नी इथेच होती त्याची असं वाटतं मला. पण आमचं आता माझं हेड ऑफिस आहे ते आता 450 किलोमीटर आहे. 460 किलोमीटर आहे. तर तिथे जाता असताना पण मी तुम्हाला म्हणजे दाखवेन म्हणजे जे हेड ऑफिस आहे ते पण दाखवून. आमचं हेड ऑफिस किती मोठं आहे ते पण तुम्हाला दाखवणार मी जेव्हा मी जाणार ते हेड ऑफिसला. आणि माझा मित्र पण आहे एकटा सबस्क्रायबर. तो गोव्यातला आहे. तो पण मला म्हणत होता आल्यानंतर जरा तुला भेटायचं आहे, मी तुझी व्हिडिओ बघतो असं म्हणून मला तो अगोदर हे करायचं, कमेंट वगैरे करायचं. तर इंस्टामध्ये पण येऊन मेसेज करतोय तो. तर नक्कीच तुला पण भेटणार मी आणि काय सांगणार मी तुला काय काय मी म्हणजे कसं काय जर्नी झाली माझी ते पण तुझ्यासोबत शेअर करेन. आत्ताच आले म्हणत होता तो पण. आणि बघूया त्याची किती वर्ष झाली त्याला पण येऊन इकडे आणि विचारूया त्याला पण. तर आता थोडेसे कस्टमर कमी झाले म्हणून म्हटलं तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करूया. तर अशी जर्नी होती माझी सौदी अरेबियामधली. भरपूर काय काय मी फेस केलं इकडे सौदी अरेबियात घेऊन इकडे. तर छोटीशी जर्नी आय होप तुम्हाला चांगली वाटली असेल. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, नाही आवडले तर डिसलाईक करा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच त्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी घेऊन येऊ तुमच्यासोबत. तेपर्यंत टेक केअर, काळजी घ्या स्वतःची. बाय बाय. तर मित्रांनो रूमवर आलो आणि आता जिम वगैरे करून आलो. आणि आम्ही आज भरपूर दिवसांनी जेवण बनवायचं कंटाळा येत होतं म्हणून उपमा आमच्याकडे हे पण म्हणतात ना काय ते उपीट मस्त झालेलं आहे. कसं वाटतं बघा मस्त असं. चला तर खायला जेवायला या. हे बघा
हो व्हिडिओला थोडासा त्याच्या घरातले व्हिडिओ बघतात ना, म्हणून थोडंसं हे होतं तो. तर चला तर जेऊया. हेलो मिस्टर एक्स, किधर है काका? तर 1 2 3 तीन जन हम लोग तीनों साथ में जा रहे हैं. अभी देखो डिस्कस चल रहा है इसका. ये बोल रहा है फ्लाइट का किधर जाएगा, कैसा जाएगा. अभी टिकट आया ना तो सब लोग लेके बैठा है, कब जाएंगे कैसा जाएगा वो सब नॉन स्टॉप है क्या है बोल के डिस्कस कर रहा है. तो आगे आपको पता चलेगा, आगे वीडियो देखते रहो. और तो आज के लिए यहाँ रुकते हैं, मिलते हैं नेक्स्ट, ठीक है नेक्स्ट वीडियो में.